माझा आवाज कमी करा. हा सुस्वागतम. नमस्कार, धन्यवाद. रंग देवता आणि स्थान देवतेला प्रथमचा नम्र अभिवादन करून जमलेल्या माझ्या तमाम भक्तिरसिकांच्या चरणांचे नतमस्तक होऊन आज या ठिकाणी या कांदिवली नगरीमध्ये संभाजी क्रीडा मंडळ आयोजित वार्षिक स्नेह संमेलन आणि श्री सत्यनारायणांची महापूजा आयोजित करून या ठिकाणी प्रथमतः आज मला म्हणजे मी बुवा स्वतः श्री समीर रामा कदम लिंग रवनाथ प्रासादी भजन मंडळ गाव कोकण तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग मला पखवाजसाद करतायत. हे सुप्रसिद्ध पखवाजवादक ढोलकीवादक आकाश सावंत तबलासाद करतायत हे साई कसबे आणि माझं भजन मंडळ. त्याचप्रमाणे आजच्या या डबल वादन सामन्यासाठी आमच्या जोडीला असणारे आजच्या एका रात्रीपूर्तीचे आमचे प्रतिस्पर्धी बुवा श्री आदरणीय कैलासवासी जयराम घाडीगावकर बुवा यांचे भक्त शिष्य बुवा श्री सचिनजी पुजारी महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ गाव नाडक तालुका देवगड त्यांना पखवाज सत्कारचे सुप्रसिद्ध भांडूप नगरीतले पखवाजवादक विसर्जी मांडवकर आणि तबलासाद करण्याचे भांडूप नगरीतील सिद्धेश गाडी आणि त्यांचं भजन मंडळ यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाखला आभार व्यक्त करून या मंडळाचे अध्यक्ष ज्यांनी आम्हाला फोनवर संपर्क केला ते श्याम दळवी साहेब यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाखला आभार व्यक्त करून त्याचप्रमाणे उपाध्यक्ष संतोषजी वागचौरे साहेब सचिव अध्यक्ष अक्षय हरमलकर त्याचप्रमाणे सर्व सभासद या मंडळाचे त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाखला आभार व्यक्त करून आमचे मित्र स्वप्नीलजी कासरे बुवा यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाखला आभार व्यक्त करून या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय ज्येष्ठ बुवा चेतवणकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. वरती जागा नाही पण त्यांचा सुद्धा आदर या ठिकाणी करते. त्याचप्रमाणे माझ्या बाजूला बसलेले गौरव पांचाळ बुवा त्याचप्रमाणे माझ्या बाजूला बसलेले प्रवीण सुंदर बुवा यांचे मामा सदाशिव पांचाळ बुवा त्याचप्रमाणे भजनी मंडळात भजन रसिकांमध्ये आमचे गौरव पांचाळ बुवांचे काका या ठिकाणी उपस्थित आहेत. चंद्रकांत पांचाळ बुवा त्याचप्रमाणे बरेचसे माझे मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करून भजनप्रेमी नंदू नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करून यूट्यूबचे चालक मालक या ठिकाणी बरेचसे उपस्थित आहेत. सर्वांची नावं घेत नाही त्यांनी सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करून त्याचप्रमाणे या ठिकाणी सुरुवातीलाच बक्षीस आले. आमचे मित्र गौरव पांचाळ बुवा यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे यूट्यूबचे मालक लाईव्ह यूट्यूब चालू आहे महेश जी गावडे यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय सुशांत शिंगे यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. व बारी पेटवा नक्की पेटवणार, वेळेला महत्त्व देऊनच बारी करणार, काय टेन्शन घ्यायचं नाही. कारण सध्या जरा विषय कमकुवता. या ठिकाणी श्री माऊली सावंतांचे शिष्य पखवाजी श्री मधुकर महाडी यांच्याकडनं बुवा समीर कदम यांच्यासाठी हे 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. मधुकर महाडिक यांच्यासाठी यांच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतोय. आणि मी अशी आशा करतो की त्या सत्यनारायणाच्या चरणी प्रार्थना करतोय की हे मधुकर महाडिक यदा कदाचित मागे पुढे माझ्याकडे डबल बारी वाजवायला असतील, इथे जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा.
दादा पखवतचं बाया त्याला मंत्र द्या. सुंदर अशी साऊंड सर्व्हिस आहे, त्यांचे सुद्धा लाख लाख आभार. बघ तबला पण मंत्रला द्या. भजनाची सुरुवात बुवाने केलेली आहे. प्रार्थना भजन आणि रूपावली या ठिकाणी बुवाने घेतली. मी पहिल्यांदाच आहे. बुवा मला वाटतं या ठिकाणी 2 वेळा येऊन गेलेले आहेत. संदीप पुजारी बुवा म्हटल्यानंतर एक देवगडची शान आणि विनोदाचे बादशाह असं ज्यांना संबोधलं जातं असे बुवा आहेत. तिथे जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जावे. ओके तोंडात काय दिलं नक्की ना. नमो देवराय नमो ज्ञानसिंधो नमो देवराय नमो ज्ञानसिंधो नमो दीननाथ नमो दीनबन्धो नमो दीननाथ नमो दीनबन्धो नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो विश्वकर्ता
बापा कृपाळ कृपाळ स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुप्रसिद्ध भजनी बुवा विनोदजी चव्हाणबुवा यांचे पट्टशिष्य मोहन वारण आणि आमचे कदम माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करते. या ठिकाणी श्री केदारलिंग मुंबई मंडळ पाचल श्री पांडुरंग शंकर शिंदे यांच्याकडनं माझ्यासाठी 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. त्याचप्रमाणे गौरव पांचाळबुवा यांचे शिष्य यांचे काका गौरव पांचाळबुवा यांचे काका चंद्रकांत पांचाळ यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ठीक आहे, सुंदर भजनाची सुरुवात बुवानी केलेली आहे. कारण भ म्हणजे भजन म्हटल्यानंतर भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा. त्या भगवंताच्या चरणाशी नतमस्तक होण्याचा मार्ग म्हणजे हे भजन आहे. आज व डबल बारीच्या माध्यमातून किंवा 2020च्या माध्यमातून आज आचारसंहिता चालू आहे. वेळेला महत्त्व आहे, कारण मुंबई म्हटल्यानंतर वेळेला महत्त्व देणं गरजेचं आहे. आणि स्वीट अँड शॉर्ट तुम्ही सुंदर केलेलं आहे, त्यात काय वाद नाही. मला जास्त काय बुवा बोलले नाही, कारण हिंमतच व्हायची नाही. पण भक्ती कशी असायला पाहिजे बघा. भक्ती वडिलांच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं छाटलं ते प्रभू परशुराम, आणि आईच्या आज्ञेवरून बापाला घरात यायला दिलं नाही ते गणपती गजानन. भक्ती अशी असायला पाहिजे, नाही तर आताची भक्ती कमी झालेली आहे. आपण मंदिराकडून जरी गेलो गाडी घेऊन तरी आपल्याला त्या मंदिरात जायला 2 मिनिटं वेळ नसतो. आपण तिथून काय करणार, गाडीवरूनच त्या देवाला हॉर्न वाजवलं की की. मग देव सुद्धा वैतागलेला असतो, तो म्हणतो तसाच जा की की. काय केसावरून हात फिरवलं वाईट वाटतं तू काय. कारण बुवा 2 वेळा इकडे येऊन गेलेत. आणि बुवांची एक खासियत आहे, बुवांची एक खासियत आहे. बुवा प्रत्येक ठिकाणी जातात तेव्हा सांगतात काय माहितीये,
ये नाडन की धरती म्हणजे बुवा सांगतात त्यांचं हे गाणं फेमस आहे. ये नाडन की धरती पतल्यावरती मुक्ती धरती. ये नाडन की धरती, ये नाडन की धरती, ये नाडन की धरती. कोणी गाणं सुद्धा असं शोधून काढलं. मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती. आणि त्याच्यात पुढे हे गाणं ओरिजिनल असं आहे. आणि बुवानी ते काढलं मेरे ये नाडन की धरती. त्या गाण्यावरती मी वेगळं गाणं केलं. काय ही नाडनची धरती, ही नाडनची धरती टाकल्यावर सुन हुंदीर घसरून पडती. आणि कुठं पण घुसती, कुठं पण चावती. आणि मग ते चावल्यानंतर हे करणार काढली. शिंगेने सांगण्याने पेटू घ्या म्हणून पेटवले. ठीक आहे, हरिनामाला सुरुवात करूया. मनोरंजन होत राहणार गजराच्या माध्यमातून. आणि आम्ही दोन्ही बुवा किती एकामेकाला बोलू शकतो हे समस्त जनतेला माहिती आहे. कारण ही जोडीच तशी आहे. एकाची शिंगा गेलेली घेऊन एकाची शिंगा हरे खालसून येतो. जिथे दात पुढे ते का 4 बिस्किटचे पुढे. आणि ज्याचे टकलं उघडे त्याला भोकाचे वडे. गगगगस पमगन गगन गगस हे लंबोदर गजमुख
या ठिकाणी पखवाज वादक कुमार ऋषिकेश दळवी आणि हर्ष दळवी यांच्याकडनं पखवाज वादक आणि तबलजी यांच्यासाठी 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. वीरसेन देवळेकर यांच्याकडनं माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय हे कलियुग आहे. नमस्कार. कलियुगामध्ये कधीही काही होऊ शकतं, कारण लोक म्हणतात की केळी खाल्ल्याने शरीर तंदुरुस्त होतं, नाही का, वजन वाढतं. वजनावाढत दिसतात. केळी खाल्ल्याने वजन वाढतं आणि शरीर तंदुरुस्त होतं, पण त्याच केळीच्या सालीवरून जर पाय घसरला ना तर हाडं खिळखिळी होतात. ह्या कलियुगात कधी काय होऊ शकतात. हैसून आता जवळजवळ 10-10:30 वाजतील. काय कोण फोन करेल हो, पण त्या फोन करणाऱ्या माझी एकच विनंती आहे, पुढच्या वर्षी ऐक नसतो तुम्ही. काय हे हरिनाम आहे, त्या हरिनामाला कोण बंदी घालू शकत नाही. कारण आचारसंहिता जरी असली तरी आपण काही धांगडधिंगा घालत नाही, बरोबर की नाही. आज वारकरी संप्रदायाची लोक सुद्धा, आज आमचे हे काका सुद्धा जातात बघा, वारकरी संप्रदायाची टोपी त्यांच्या डोक्यावरती आहे. आज हे एवढं त्यांचं वय आहे तरी सुद्धा हरिनामाची आवड म्हणून ऐकायला ते आलेले आहेत, बरोबर की नाही. इथं जोरदार त्या काकांसाठी, आजोबांसाठी टाळ्या होऊ दे, कारण ही हरिनामाची आवड आहे. त्यांना बसायला दे जरा. हे हरिनाम आहे, कारण या हरिनामामध्ये रंगात रंग अनेक आहेत. नवरंग आपल्याला डोळ्याने दिसतील, काय काकी, बरोबर की नाही. रंग नवरात्र येईल काय, अहो उद्या की नाही हा रंग आहे, हो दुखलो त्याच्या. ते रंग आपल्याला डोळ्याने दिसतील, पण हरिनामामध्ये एकच रंग आहे, तो म्हणजे पांडुरंग, आणि त्याचं नामस्मरण करणं गरजेचं. बाकी काय नाही हो. आज आम्ही या ठिकाणी एवढ्या लांबून आलो नामस्मरणासाठी, पण मधीच कोणी येऊन खो घातल्या तो मूड जातो ना. त्याच्यामुळे तुम्ही खमकी राहा. कोण जर माका धरू पिलो तर तुम्ही पुढे जायचा, तसं माका कोण धरूचं नाही, कारण मी कोणत्या ढेंगांना घुसून जाऊ शकतो. आपलं मनोरंजन करते, ठीक आहे. आपल्या कोकणातलीच माणसं आहेत, राग नाही ना. माझ्या आवशीच्या वयाची असतात, आपलं बोलायचं लागतं, कारण नाही तर लोक हसायची नाही. आणि लांब लांबपर्यंत, आणि ही जिंदगी अशी होत वरसून सुद्धा लोक बघतोय, पण कोणा कसं वाटत नाही की पैशाचा बंडल खाली पटायचा. नुसती वरसून बघतो हो, काय मजा येत नाही. हँडी वरसून पाणी वरती नसला घरात तरी वरती, पण भजनी व भजन करतात, कोणाक तरी वाटाफा असेल, पैसे उडवी असते, कोण नाही. ह्याचाच कलियुग म्हणतो असं. अगं नाच 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 राही उडवूया रंग, रंगामध्ये भिजल तुझ गोर गोर अंग, रंगामध्ये भिजल तुझ गोर गोर अंग. अगं नाच
या ठिकाणी नानचे व उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सुंदर ती ध्यान ध्यान इकडे ठेव ध्यान सुंदर ते ध्यान
आपल्या सत्यनारायण महापूजेला हा सौ सोनारताई किरण साळुंखे आपल्या हॅलो 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 या ठिकाणी सन्माननीय मोहन वारंगो या ठिकाणी हजर आहेत. त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे नानसे बुवा या ठिकाणी हजर आहेत. त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे मित्र प्रवीण सुतार बुवा यांचे मामा या ठिकाणी सन्माननीय सदाशिव पांचाळ या ठिकाणी हजर आहेत. त्यांचेही मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे माझ्या गाववाले सचिन महाडिक बुवा या ठिकाणी हजर आहेत. त्यांचेही माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे सागर चव्हाण या ठिकाणी हजर आहेत. त्यांचेही मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी समीर कदम बुवा यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या भजनाची सुरुवात केलेली आहे. बुवासुद्धा जास्त काय बोलत नाहीत, ते टाकल्यावरूनच बोलले आणि या काही नवीन विषय नाही हा. कारण माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली बुवा तरी जवळजवळ माझी कळ काढूची असत तेव्हा माझ्या टाकल्यावरच चढतं आणि मरतच घासरान मग खाली पाडान तोंड बिल फुटान. मग कोणाचे दात पुढे येतात, कोणाचे पाठी जातात. त्यांच्या नशिबात वडे आणि ज्यांचे टकले उघडे त्यांना भोकाचे वडे. नंदू असतात आणि तो सुद्धा आमचा भाऊ बंधा, त्यामुळे त्यांच्या नशिबात सुद्धा भोकाचे वडे. बुवा मुद्दाम तुम्ही या बोलल्यानंतर मी बाहेर जाऊन बघून येले, पण माझ्या गँगमधले बरेच होता बुवा, म्हणजे भोकाच्या वड्यावाले बरेच आहेत नशिबातले. पण असू दे, माझ्यासाठी बोललात तुम्ही. तर एक गाणं बोललात त्याच्यावरनं मी सुद्धा तुमचं बोललं नाही. या ठिकाणी टायमिंगचं बंधन आहे, त्यामुळे अर्ध्या पाऊण तासात गजर आटपण्याचा प्रयत्न करणार. श्रीहरी जगत्पिता काय बुवा असत बघा. मी या गाण्यामधल्यावरती मी काय अर्थ केला मी हसाक लागलो. बुवा श्रीहरी जगत्पिता, पण ते हसले कशासाठी? जगच पिता. श्रीहरी जगत्पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा. ऐक सत्यनारायणाची कथा, मी ऐक सत्यनारायणाची कथा, मी ऐक सत्यनारायणाची कथा. कलगसके पंढरीला, कलगसके कलगसके पंढरीला. तुझ्या निजराचे, तुझ्या निजराचे भावतीचे देव. चल भेटू विठ्ठल रखुमाईला. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. करूया उदो 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 अंबाबाईचा, करूया उदो 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 अंबाबाईचा. मायेचा वाहे धरा शहरी कोल्हापुरा, मायेचा वाहे धरा शहरी कोल्हापुरा. घेऊया लाभ दर्शनाचा,
माते जाओ. जमलेल्या सर्व माझ्या भजन रसिक समीर कदमबुवा या मंडळातले सर्व सभासद तुम्हा सर्वांना हे नवीन वर्ष सुख समृद्धी भरभराटीचं आणि चांगल्या आरोग्याचं जावं असं मी माझ्याकडून माझ्या मंडळाकडून तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य लाभो अशी त्या सत्यनारायणाच्या चरणी प्रार्थना करतो. गेला दसरा गेली दिवाळी आठवण राहो, गेला दसरा गेली दिवाळी आठवण राहो, नवीन हे वर्ष सुखाचे जाओ, नवीन हे. शॉर्टकट घे पण टायमिंगचा विषय म्हणून या ठिकाणी सन्माननीय श्याम दळवी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले. त्याचप्रमाणे यूट्यूब चॅनलचे मालक गावडे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. या ठिकाणी श्री केदारलिंग मुंबई मंडळ पाचल श्री पांडुरंग शंकर शिंदे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सन्माननीय प्रमोद हरियनबुवा यांचे शिष्य जगदीश पांचाळबुवा या ठिकाणी हजर आहेत, त्यांचेही मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी समीर बुवा जास्त काय बोलत नाही, फक्त त्यांनी ते गाणं म्हणून म्हणजे त्यांना स्वप्न पडतं नेहमी की मी त्या गाणं म्हणणार आहे असं, आणि ते आधीच म्हणून टाकतं. ही नागांची धरती त्यांचं म्हणणं असं, टाकल्यावरती उंदीर खाडखूड करते, ही नाडांची धरती. पण बुवा आज वेगळा म्हणतोय मी. संभाजीनगरात टाकला आणला, काय दळव्यांनी आणि सगळ्यांनी विचार केला नाही, कारण 1 वर्ष आणलेलो होतो टाकलो तरी विचार केला नाही. परत बो तुझे दात पुढे कसे येते, लहानपणी आपटी बार खाला म्हणतो तुम्ही, आणि तो तोंडात फुटलो म्हणून ते पुढचे 2 दात पुढे येले, 2 दाताच्या मध्ये एक होला, तो आपटेबारातलो एक दगड त्या 2 दाताच्या मधना बाहेर पडलो, त्यामुळे मध्ये 2 दाताच्या मध्ये होल पडलो, घेतला नाही. संभाजीनगरात टाकला आणला, दाताडानी टकलूची जोडी सैवारी गमतीची, दाताडानी टकलूची जोडी सैवारी गमतीची, लोक दुखून बघतात चांगला. दाताडानी टकलूची जेसीबी आणि टकलूची, तातडींचवारी टकलूची जोडी लैवारी गमतीची, साताड्यानी टकलूची जोडी लैवारी गमतीची, लोक दुखून बघतात चांगला. तुमच्यासाठी कोणती एक गाणं तयार केलंय आता बाहेर गेल्यानंतर, तर माझं गाणं म्हणून दाखवलंच ना तुम्ही, नाडंकी धरती. इलो इलो मालवणी भाषेत, इलो इलो यो इलो दाता डोईलो यो, इलो इलो यो इलो दाता डोईलो यो, खड्डे कसो मारतायो, खड्डे कसो मारतायो, जेसीबी इलो यो, तातडी इलो यो, आवडा इलो यो, इलो इलो यो इलो दाता
हॅलो, या ठिकाणी बुवा अमित चव्हाण यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा हॅलो, ढवळबारी म्हटल्यानंतर आपल्या सौम्य क्रीडांगणाचे प्रमुख महाराजजी सुर्वे यांचे चिरंजीव या ठिकाणी आपल्या सर्वांचे युवासेना कार्यकारी सदस्य सन्माननीय राजजी सुर्वे या ठिकाणी हजर आहेत. त्यांचे दोन्ही बुवांच्या वतीने आभार मानतो, या ठिकाणी स्वागत करतो. कारण या सगळ्या बुवा आपल्या कोकणातच काय कोकणच या ठिकाणी बुवा आपण कोकणातच इल्यासारख्या वाटतं बघा बुवा. कारण हे सगळं भजन कीर्तन नामस्मरण हे आमच्या कोकणात बुवा. स्वर्गापेक्षा सुंदर असा, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतं ना मन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतं ना मन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतं ना मन. स्वर्गापेक्षा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विसावली गाव, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विसावली गाव. जगाच्या नकाशावर शोभून दिसा आमच्या कोकणचं नाव. सह्याद्रीच्या डोंगर रांगातून फुलला नंदनवन, सह्याद्रीच्या डोंगर रांगातून फुलला नंदनवन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतं ना मन. कोकणात आमच्या काचावतार डबलबारी फेमस, नमन झाकडी शक्ती तुरा शिंग्याचो उत्सव जगात. परंपरा ही लोककलेची जपताव मनापासून, परंपरा ही लोककलेची जपताव मनापासून. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, स्वर्गापेक्षा सुंदर असा हॅलो, या ठिकाणी आपल्या मराठीने मी निघालो तुम्ही येता का, माझं काय
साडींना भेटाया तुम्ही येता मी निघालो तुम्ही येता माझ्या साडींना भेटाया तुम्ही येता ये म्हणाला तो पालखी घेऊन गाडीनं बोलवणं जणूसाईन ये म्हणाला तो पालखी घेऊन केली त्याने आज्ञा मला रामनवमीचा सण आला हो आला पालख्या निघाल्याच पायी शिर्डीला रामनवमीचा सण आला, आला, आला. ये म्हणाला तो पालखी घेऊन गाडीनं बोलवणं जणूसाईन ये म्हणाला तो पालखी घेऊन केली त्याने आज्ञा मला मी निघालो, तुम्ही येता. या ठिकाणी सन्माननीय आत्माराम दळवी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय ध्रुव लोके यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे, धन्यवाद. माझे गुरुवर्य कैलासवासी जयराम गाडीबो यांच्या स्मरणार्थ वीरसेन देवळेकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा पूर्वीचा काळ वेगळा होता बुवा. पूर्वीच्या काळी वेगळं विषय होतो. पूर्वीच्या काळी एखादं पोरगं फाटकी पॅन्ट घालून गेलो तर आई रफू करून द्यायची. कशासाठी? तर शाळेत गेल्यानंतर बाकीची मुलं हसतील, अमुक माणसाचं पोरगं फाटकी पॅन्ट घालून गेलो म्हणून आई रफू करून द्यायची. पण आज बुवा परिस्थिती बदलली. जेवढं फाटके असतात तेवढी किंमत त्याची जास्त. चांगली पॅन्ट घेऊन गेलात तर 1000 रुपये आणि डोकरावर भोका पडलेली 2000. आज फाटलेल्याची किंमत बुवा वाढली. कॉलेज सुटल्यानंतर पोरगे आणि पोरी घोळक्या नेतात ना, तेव्हा असं वाटतं बॉम्ब स्फोटात नाही देत की काय. कपड्यांची चाळं, फॅशन पण एवढी बदलली आहे बुवा. 36ची कमर असली तर 38ची पॅन्ट घालून सत्यनारायणाच्या पूजेत आणि तो लाईनीत सगळ्यांच्या पुढेच राहणार. तो दर्शन घेऊन वाकलो की मागच्या दर्शन घेण्याची काय एक गरज नाही, आपोआप दर्शन होता. नमस्कार करायचो, बाजूक व्हायचा. काय काय जण पैसे घेऊन उभेच राहतात, नेमके खै टाकूचे तेच कळत नाही. म्हणजे फॅशन. तीच पॅन्ट घालून बुवा जेवणाचे पंक्ती वाढू, तिकडच्या पंक्तीत वाढीत असलो तर इकडचे मागाकच विचारते. ते म्हणतात नको बाबा, तुझ्या बटाट्याची भाजी नको, तू नजरेच्या आड हो. फॅशन करा, फक्त ही संस्कृती आपण जिवंत ठेवायची हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. कारण काही वेळा बुवा फॅशन एवढी वाढली की लग्न झाल्यानंतर नवरा आणि नवरी ज्यावेळी नमस्कार करण्यासाठी पाहुण्यांकडे जातात त्यावेळी नवरी असते ती जीन्सची पॅन्ट घालून जाते. त्यावेळी पाहुण्यांचा प्रश्न पडता नवरीची ओटी खाई भरायची. मग सांगतात बाय रुमाल आणलं असलंच तर दे, 4 तांदूळ बांधून घेऊन जा.
नारळ काय एवढं फिट पॅन्टीतनं तो नेऊ शकत नाही. म्हणजे फॅशन करा, फक्त संस्कृती आपण जिवंत ठेवायची आहे. कारण बुवा पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होती, अज्ञान होतं, पण बुवा समाधान होतं पूर्वीच्या काळी. आज विज्ञान असून समाधान नाही आहे बुवा, बरोबर ना. ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होती, अँटेना कुठेतरी अशी आंब्यावर लावलेली असायची, एक दरवाजावर राहायचो, सह्याद्री चॅनल एकच, रामायण लागलेला असायचा, एका आंब्यावर चढवीत अँटेना फिरवून तो दरवाजावर तो सांगायचो, हे राम दिसतात सीता दिसत नाही, जरा तिकडे फिरव. तो आंब्यावर चढा, फिरवायचो अँटेना. राम सीता दिसत लागले की सांगायचं, हे राम सीता दिसतात, लक्ष्मण गायब झालेत, मुगळे जरा वाढले, जरा अजून फिरव. तो गरागरा फिरवीपर्यंत इकडे रामायण संपायचा बरोबर ना. सह्याद्री चॅनल एकच, एक महिला यायची बातमी देण्यासाठी आणि ती नेहमी सांगायची, आजचं वातावरण खूप छान आहे. बघितलंच तर ती टी व्ही तशी वर खाली हालत असा, तरी पण सांगायची आजचं वातावरण खूप छान आहे. म्हणजे अज्ञान होतं पण समाधान होतं. आज विज्ञान असून समाधान नाही बुवा. पूर्वीच्या काळी सामाजिक नाटकं बसवायचे, स्त्रीची भूमिका पुरुषच करायचे. सीता वगैरे पळून आणल्यानंतर परत नेऊन सोडायचे, कारण ठेवून करतील काय, पुरुषच असत ते. त्याच्यात असण्यासारखं काय, म्हणजे पूर्वीची सध्या परिस्थिती सांगता येईल. हिरोच्या हातात रिकामी बंदूक द्यायचे, आतमध्ये काय भरायचे नाही. ॲटॉम बॉम्बवाल्या स्टेजच्या मागे ठेवायचे, सगळी कमाल त्या ॲटॉम बॉम्बवाल्याची असायची. झाला तरी घाबरलेच की बाबा, तरी तोंडान ठॉ केले रे. ठॉ झाला की जो विलन डाकू असत त्यांनी पडायचा, लोकांका वाटायचं हिरोन पेट घातला बार घातला असं समजायचे, पण सगळी कमाल त्या ॲटॉम बॉम्बवाल्याची असायची, स्टेजच्या मागे असायची. आणि असाच नाटक लागलेलं सामाजिक नाटक, हिरोच्या हातात बंदूक दिलेली आणि हिरोची वाक्य फेक, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. असं 4-5 वेळा बोंबाटलो, पण ॲटॉम बॉम्ब काय पेटायना आणि विलन डाकू काय मरायना. त्याच्यापेक्षा तो मेल्यात जमा झालो, कारण त्याचं वाक्य नव्हता. कधी ठॉ होता आणि कधी मरतोय, पण जोपर्यंत ठॉ होत नाही तोपर्यंत मरणार कसो. शेवटी डायरेक्ट तो वाक्य फेक करून कंटाळलो बुवा, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरच्या लक्षात दिलं की ॲटॉम बॉम्बवाल्याचं काहीतरी प्रॉब्लेम झालो, म्हणून मागे जाऊन बघितल्यानंतर त्या ॲटॉम बॉम्बवाल्याचं काही दोष नव्हतो. थंडीचे दिवस असल्यामुळे माचीस दिलेली शेळेली आणि तो कांदा वडी तेवढा फुकट जाय. तो कांदा वडी अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. तो कांदा वडी अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरने पडद्याच्या खालून एक चाकू सरकवला आणि त्या हिरोक सांगितलं ना आजच्या दिवस त्याचा चाकूवान मार. माचीस बोललो शेळेली. तो हिरो बोललो अरे एवढ्या लोकांच्या समोर चाकू कसं घेणार. व पूर्वीचे लोक एवढे हुशार होते, त्या पुस्तकात वाक्य नव्हतं, त्याने आपल्या पदरचाच वाक्य टाकला ना, अरे आज मी तुला या बंदुकीनेच मारणार होतो, पण आज या गोळीला सुद्धा लाज वाटते तुला मारण्याची, म्हणून आज बंदुकीने नाही मारित. बंदूक फेकून दिला आणि चाकू हातात घेतला आणि पुन्हा वाक्य फेक, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. असं म्हटल्याबरोबर ॲटॉम बॉम्ब पेटलो. तो विलन डाकू हसतच खाली पडलो, कारण आयुष्यात पहिल्यानं ऐकला तो चाकूवाचो बार होता तो. म्हणजे अज्ञान होता पण समाधान होता बुवा. आज विज्ञान असून समाधान नाही बुवा. आज एखादी महिला मार्केटमध्ये जात असली ना तर आपल्या मुलांका शेजारणीकडे ठेवून जात, पण आपल्या नवऱ्यात कधी शेजारणीकडे ठेवून जाणार नाही बुवा. ही आजची परिस्थिती बदलली. भारी आहे. तुका ठेवून जाऊ का चावाचा माझ्या अर्धे केस खाल्लंस तू चावान आणि लोकांना सांगतस केस गेले म्हणून. बघ सलमान खान स्टाईल होती माझी कॉलेजमध्ये असताना. एवढे लांब केस खांद्यावर पडायचे. हां क्लिनिक प्लस शॅम्पू लावायचो मी, एवढे लांब केस.
पण मैंने प्यार किया बुवा हिट आमच्या टायमात आणि सलमान खान पुढचे केस लाल करू लागलो म्हणून मी म्हटलं आपणही लाल करूया केस. नाही तर तिकडनं विचार काय म्हणून म्हटलं आपण सुद्धा केस लाल करूया म्हणून बुवा हायड्रोजन पेरॉक्साईड लावलं. पुन्हा जो वनवो पेटलो ना तो येऊन लोकांनी विजवला नाही. त्याच्यामुळे बाजूसून झालं आणि मध्ये डॉलर शिल्लक राहून. ओके बुवा मी मेलंय ना आणि या गौरवपांच्या बुवांच्या मनात दिलं की माझं स्मारक बांधूया. माझं स्मारकसुद्धा बांधू नको, साधा थडग्यासुद्धा बांधू खर्चच नाही बुवा. एखादो व्हाळातलो दगड आणून ठेवल्याने तरी लोक समजतील या फक्त दगड गुळगुळीत होऊ. कारण आपला ब्रँड हा संपूर्ण महाराष्ट्रात बुवा, तरी लोक समजतील या पुजारी बुवाचा स्मारक आहे. तुझा बांधूचा काढला तर आमचा बहुतेक खूप खर्च आहे, खूप चिरे लागतील. तुझे दात कोरूक हवे, ड्रिल मशीनने त्या दातात होल मारूक हवं, म्हणजे खर्चाची बघतो तिकडे या चालू आ झोपाळू तिकडे जा, तिकडे खेळा नाही तर मग गजर झालो की बोलव. या ठिकाणी गजराची सुरुवात करूया आणि गजरातनं थोडंसं बोलून बुवांकडे जाऊ, कारण वेळेचं महत्त्व आहे. बरोबर ना? काय आहे? श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ मालाड पूर्व, शिवसागर चाळ कमिटी नंबर 1, चाळ नंबर 1, रूम नंबर 3, तानाजीनगर, कुरार विलेज, मालाड पूर्व, मुंबई. सालाबादप्रमाणे शनिवार दिनांक 10/1/2026 रोजी दुपारी 1 वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आलेले. तरी भाविकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा. आणि त्या पूजेनिमित्त त्या ठिकाणी तिरंगी डबलबारी भजनांचा तुफानी जंगी सामना. बुवा आहेत सन्माननीय सुशील गोठणकर बुवा, त्याचप्रमाणे बुवा आहेत सन्माननीय श्री विजय उर्फ गुंडू सावंत बुवा, आणि त्याचप्रमाणे बुवा आहेत सन्माननीय श्री विनोद चव्हाण बुवा. या 3 बुवांमध्ये तिरंगी सामना 10/1/2026 रोजी हा सामना आहे. याचा सुद्धा भजन रसिकांनी लाभ घ्यावा. या ठिकाणी गजराची सुरुवात करतो आणि गजरातनं थोडं बोलून जगताची तू माया माऊली, भक्त जनांना तुझी सावली. जगताची तू माया माऊली, भक्त जनांना तुम्ही सावली. कृपादायिनी आई भवानी, कलियुगी धावून येई. समजावूनी सांग जगाला हिंदू धर्माची महती. फॅशन करती नको नको ती नाही कुणाची भीती. कलियुगी या फिरली आई बाजा बाजांची मती.
या ठिकाणी समीर कदम बुवा मागाशी एक तुम्ही पटकन म्हणजे सांगण्याची गरज आहे फक्त, तर थोडं चुकीचं वाटलं माता बुवा. कारण आज बोललो बुवाने सांगितलं नाही की आज अशी परिस्थिती आहे की गाडी घेऊन एखादा जात असल्याने समोर मंदिर दिसला तर किक करताना पुढे जातात. मग परमेश्वरसुद्धा त्याच्यावर वैतागताना त्याला पुढे किक करून टाकतात व मग थोडं चुकीचं वाटतं या. कारण रस्त्यात एवढी बुवा मंदिरं असतात आणि गाडी घेऊन जाताना प्रत्येक मंदिरात तर एखादा माणूस थांबू शकत नाही. मग त्यावेळी तो आपल्या श्रद्धेने किक करून पुढे जातो, पण त्याचा तू बुवा मारून टाकलं अक्षरशः. पुढे जाऊन म्हणता परमेश्वर त्याचा किक करून टाकतात. अखंड भजन सांप्रदायिक मंडळ मानाड यांचे म्हणजे प्रत्येक ठिकाणी कोण गाडी थांबून तुझीच बुवा गाडी आहे, तू प्रत्येक मंदिरात थांबून दर्शनात जातस काय बुवा, तू थोडं तुझंच विचार कर आणि या बोलताना परत बोल. तुझी स्वतःची टू व्हीलर आहे बुवा, तू प्रत्येक ठिकाणी समजा तू कुडाळ किंवा कणकवलीत जात असशील मालवणमधला, तर प्रत्येक मंदिरात तू थांबतस काय, तू स्वतःचा विचार कर. त्यावेळी बाहेरनंच तू किक करून जातस. त्यामुळे तुझं पहिलं स्वतःचा विचार करणे मया बोलताना बोल, बरोबर ना. ह्या चुकीचा, दिस इज रॉंग. तो काही गेलो बघा तकडे खड्डे मारित हा बाहेर जाऊन, हो खड्डे मारून गेलो हा. आता गजर झालो की खड्डे मारून येतो. मग तो खतरनाक बुवा, तो काय करीत या सांगता येत नाही. असून दे. कलियुगी या फिरगी आई माझ्या बल्यांची मती, वाघावर वाचून जाऊ नये ग, वाघावर वाचून जाऊ नये ग. हाती तुझा त्रिशूळ घे ग, हाती तुझा त्रिशूळ घे ग. वा आज आम्ही या ठिकाणी बिनधास्तपणे या ठिकाणी भजन करू शकतो. त्याला कारणीभूत बुवा छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यामुळे आज बुवा. कारण समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं, पाण्याचं मोल काढण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं आणि त्या शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं. कारण महाराजांची कीर्ती बेथाम, भल्या भल्यांना कुठला घाम. कोणी फेरीला पुढाकारच चाललीचं मानली हार, इत्यादी एक सरकार उठला म्हणाला महिला उंगात शिवाजी तो आणि त्याला इडा उचलला. नाव त्याचं बदल खान, नाव त्याचं बदल खान, नाव त्याचं बदल खान, नाव त्याचं बदल खान. जिथं जागता जणून सैतानं अंगी 10 हत्तीचं बळ, पाहण्याला कापे खळखळ. वाटेत भेटेल त्याला जिंगीत खानाची सेना निघाली, जेवढा उद्ध्वस्त केल्या या बहिणींची अब्रू लुटली. कोण कोण रोखणारी वादळ. इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. आता वागिनीचा तो चावा, आता वागिनीचा तो चावा, यांनी मारला कसा ठेचावा, तो त्यात गणी मी जावा. प्रतापगडावर भेटीचा सांगावा धाडला, महाराज खानाच्या भेटीसाठी गेले. महाराजांना पाहून खान असून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ, हमारे गले जाओ. खान असून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला, पण महाराज खूप हुशार होते. ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आपल्या हातातल्या
पोटातून वाघ नख घालून गेलेले होते. वाघ नखांचा मारा केला आणि खांद्याचा कोतळा बाहेर काढला, कारण तलवारीचं सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. तलवारीचं सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. गाजले दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. वाघावर बसून धावून ये ग, वाघावर बसून धावून ये ग. हाती तुझा त्रिशूळ घे ग, हाती तुझा त्रिशूळ घे ग. जाऊ संग शिवरायांना घेऊन धावून येई. मोरावर बसून धावून ये ग, विनाई हाती घे ग. मोरावर बसून धावून ये ग, विनाई हाती घे ग. ज्ञानाचा दीप लावून जगी समजावून तू सांग. या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा भजन ऐकण्यासाठी बऱ्याच संख्येने आहेत. आज 50% त्यांना आरक्षण आहे. लाडके बहिणी पण त्या आहेत. महिन्यात 1,500 रुपये मिळतात, तरीसुद्धा ती अक्षरशः जमिनीवर बसून भजन ऐकतात. काय काय नवऱ्याने कामधंदो सोडला नाही, बायकोचे पैसे मिळायला लागल्यापासून. हो, बँकेत आणूक सुद्धा तो जाता. 1,500तले 1,000 रुपये बायकोकडे आणून देणार नाही, 500 रुपये गायब. परिस्थिती बदलली. आज 50% महिला वर्गांना आरक्षण आहे आणि ते उगाच त्यांना आरक्षण आहे, कारण काश्मीरमध्ये ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी आपले जवान शहीद झाले. त्या शहीद जवानांसाठी पहिली मदत जर कोणी केलेली असेल तर बचत गटातील महिला वर्गांनी पहिली मदत केली. त्यामुळे वाघिण्या आहेत त्या. अहो, आज कुठची जाहिरात असली तरीसुद्धा ती महिला वर्गांसाठी. लक्स लगाव खूपसूरती पाहाव, फेयर अँड
फॅन लावली लगाव चमकती कांती पाव आणि आमच्यासाठी सपट लोशन लगाव खुजली बघाव. परिस्थिती बदलली हो. 50% आरक्षण आणि संसाराची वागिणी आहेत त्या. कारण संसाराची एवढी काळजी, रात्री झोपताना लाईटची सगळी बटन बंद काय बघूनच सगळ्यांच्या शेवटी झोपणार. आमका पुरुष वर्गांका काय बटनाची पडलेली नसतं, पण महिला वर्ग सगळी हॉलमधली काढलेली आहेत का बघा, फॅन बंद आहे काय बघा, सगळी बंद करूनच सगळ्यांच्या शेवटी झोपणार आणि सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठणार. कारण कामावर जाणाऱ्या नवऱ्यासाठी डबो करूच असताना आमच्या गावातले महिला आहेत ना, त्यांना चुलीत आग करूची असतात. कारण त्यांच्याबरोबर वाकडा तो खाय चुलीची. त्यामुळे वाघिणी असते. एवढं टेन्शन असतं संसाराचं. आत्तासुद्धा ती हसताना विचार करून हसतं, ते काय म्हणतील ह्याची काळजी. नाहीतर उद्या पुन्हा सकाळी भांडण, तो टकलो काय पण सांगत, केवढ्यान हा हा पण हसत होतं, म्हणजे त्याच्यावरनं पुन्हा दोघांचं भांडण. म्हणून तो सुद्धा विचार करून हसतं. सगळ्यांच्यात हसताना सुद्धा विचार. एवढा टेन्शन असतं संसाराचं त्यांका. तर टेन्शन समजतं कधी ज्यावेळी ती केस विंचरतं तेव्हा फणीत केस साठवतं तेव्हा त्यांचं टेन्शन किती आता समजतं. आणि संसाराची एवढी काळजी की ते केससुद्धा महिला वर्ग टाकून देत नाही, त्याचे गुटळे करून एका भरणीत साठवून ठेवतं. समीर कदम कधी येत त्याची वाट बघी. टेम्पो आला टेम्पो, केसावर भांडी. ती केसांची भरणी देणार नाही, त्याच्यावर मोठा स्टीलचा घमेल घेतलं आणि संध्याकाळी नवरवलो की आनंदात सांगतात, का बघा समीर भाऊजींनी मोठा घमेल दिला नाही. म्हणजे केस गेलेल्याचं दुःख त्यांना नसतं, पण नवीन स्टीलचा घमेल घेतलेल्याचा आनंद असता त्यांना महिला वर्ग म्हणतात. आणि आमच्या घरी पण तीच परिस्थिती झाली हो. असो कोण भांड्यावलो केसावर भांडी की माका उठवून घालतं. एक देवा मनानं माझा तळपट केला नाही. आता आमच्या घरात भांडी जास्त झाली आणि केस कमी झाले. संसारासाठी त्याग केलेलो आहे. तो काय असतं कधी कधी महिला वर्गांच्या बघा वाघिणी ते, पण त्यांच्या तोंडात काय राहत नाही. पटकन दुसऱ्यात सांग काय अशी प्रायव्हेट गोष्ट असली तर त्यांच्या तोंडात रवत नाही, ती पटकन सांगतात. तो दोष महिला वर्गांचो नाही, त्यांका धर्मराजाने दिलेला शाप आहे तो. ज्यावेळी कर्ण युद्धामध्ये मृत्युमुखी पडले त्यावेळी कुंती माता रडायला लागली. तेव्हा धर्मराजा विचारतात, आई तू का रडते? तेव्हा कुंती आई सांगते, अरे तो कर्ण जरी तुमचा दुश्मन असला ना तरी तो तुमचा भाऊ होता. आता भाऊ होता म्हटल्यानंतर धर्मराजाला राग आला. आई इतके दिवस झाले तू कधीच सांगितलंच नाही की कर्ण आमचा भाऊ आहे म्हणून, आणि आज सांगतेस. त्यामुळे रागाच्या भरात धर्मराजाने सांगितलं, संपूर्ण नारी जातीला मी आज शाप देतो की तुमच्या जे काही मनात असेल ते पटकन तुम्ही दुसऱ्याला सांगून टाकाल. असा धर्मराजाने त्यावेळेस दिलेला महिला वर्गांसाठी शाप आहे. त्यामुळे महिला वर्गांचा दोष नाही, तो पटकन सांगतो. कधी कधी त्यांच्याकडनं अतिरेक होतं, नको त्या गोष्टीचं हट्ट करतो. एकदा एका बायकोचा वाढदिवस होतो आणि ती नवऱ्यात सांगतं की या वाढदिवसाला मला सोन्याचा दागिना नको, चांदीचा दागिना नको, पैसे नको, काही नको. या वाढदिवसात बोलले माझ्या कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य आणून द्या. आता कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य मिळत पाहिजे. तो नवरो टेन्शनमध्ये संपूर्ण महाराष्ट्र फिरलो, पण या कधीच कुणी न वाजवलेला वाद्य मिळत नाही. आणि गावात येऊन एका पारावर बसलो आणि मित्र येऊन विचारता, रे तू टेन्शनमध्ये कशासाठी, तुझा काय झाला? तेव्हा तो सांगता, अरे उद्या बायकोचं वाढदिवस आणि तिने सांगितलं ना कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य या मेळात कळ. मित्र बोललो, रे टेन्शन कशा, या वाद्य बोललो आपल्या गावातच आहे. बस बोललो गाडीवर आणि कुंभाराळीत घेऊन गेलो. या मडक्या घेतला आणि त्याच्या हातात दिलं आणि सांगितलं ह्या की वाद्य. तो बोललो, या वाद्य कसा होईल? तू गप रे, बस गाडीवर. आणि पुन्हा गावात एका आंब्यावर जुनाट झालेला मधमाशांचा पोळा होता. तो काढला, मडक्यात भरला, वरना कापडान बांधून घेतला आणि त्याला सांगितलं, बघ जरा हलवून.
हलवल्याबरोबर आवाज येलो गुंगुम गुंगुम गुंगुम. अरे बोललो जबरदस्त वाद्य. हलवला की गुंगुम. बायको बोललो खुशच होईल. वाद्य घेतल्यानी घरी गेलो, बायकोच्या हातात दिल्याने सांगितलं हे घे वाद्य, कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य. ती बोलली अहो वाजवायचा कसा, बघ जरा हलवून. हलवल्याबरोबर आवाज गुंगुम गुंगुम गुंगुम. ताबडतोब सगळ्या मैत्रिणींका फोन केला, उद्या वाढदिवसाला सगळ्यांनी या, आपण गायनाचा कार्यक्रम करू. त्यांनी वाद्य आणलंय, कधीच कुणी न वाजवलेलं गुंगुम वाद्य. सगळे मैत्रिणी हजर. पुरुष वर्गांका सगळ्यांका बाहेर पिटाळला नाही. त्यांना सांगितलं नाही तुम्ही पारावर जाऊन बसा, तुमच्यासमोर गायन करायला आम्हाला थोडी लाज वाटते. सगळे बाहेर जाऊन बसले, पण एक घेणारा माणूस होतो, त्याचा डोक्या फिरला. अरे आमका सगळ्यांका बाहेर काढतात म्हणजे काय. तो घरी जाऊन लॉक घेऊन येलो कुलाब, आणि ज्या रूममध्ये गायन करीत होते त्याला बाहेरनं कुलाब घालून घेतला. बोललो करा गायन आतमध्ये. आणि गोल सगळे मैत्रिणी बसले, मध्येच गुमगुम वाद्य ठेवला नाही, आणि पहिल्यानं आलाप मारूक सुरुवात केला. दुसरी होती तिने हलवला गुमगुम गुमगुम गुमगुम. तिसरी होती ती जरा ओव्हर कॉन्फिडन्स होतो तिका. ती म्हणता हे वाद्य बंद आहे तर इतका आवाज देतं, हे वाद्य उघडून जर गायन केलं तर किती मजा येईल ना. ती चौथी म्हणता हो हो आपण तसंच करूया. आणि वरचा कापड बांधलेला सोडला नाही, आणि परत आलाप मारूक सुरुवात केला. दुसरी होती तिने हलवला. हलवल्याबरोबर वाद्य जुनाट झालेला बाहेर गिरायकाची वाटच बघित होता. थोड्या वेळानं आला पेलो आय 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 आय. पारावरचे पुरुष मंडळी म्हणतात आत्ताचा कार्यक्रम चालू झाला वाटतं. थोड्या वेळात कोरसवाली सुद्धा आय 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 आय. ते पारावरचे पुरुष म्हणतात आत्ताशी गवळण घेतला ना, कारण सगळीच जण आय आय म्हणते. दुसऱ्या दिवशी जेव्हा चहा देण्यासाठी गेली ना नवऱ्यात, तेव्हा नवरो म्हणतं तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. ती म्हणतं मी तुमची बायकोच आहे, पण काल वाद्य आणलात ना गुमगुम वाद्य, त्या वाद्याने मला सुजवलं आहे. म्हणजे नको त्या गोष्टीचं होतं. बाकी तुमच्यासारखे महिला वर्गांसारखे वाघिणी ते वाघिणी फक्त यो दोष त्यांचं नाही. चला पुढे जाऊया. मोरावर बसवलं लावून ये नाही हाती गे ज्ञानाचा दीप लावून जगी समजावून तू सांग. व्यसनाच्या हारी तरुण जाती नाही राहिलं भान. या ठिकाणी सन्माननीय विशाल शिंगे यांच्याकडून माझ्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी संभाजी क्रीडा मंडळ यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद 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 धन्यवाद. व्यसनाच्या हारी तरुण जाती नाही राहिलं भान. कसं जगावं कलियुगी आमच्या मायतीच्यानं. हो फॅशन करा, सगळं काय करा. कॉलेजमध्ये डे साजरे केले जातात, चॉकलेट डे, साडी डे, फिशपॉन्ड डे, व्हॅलेंटाईन डे, सगळे डे साजरे करा. पण 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, माझ्या राजाची जयंती प्रत्येक घराघरामध्ये साजरी झाली पाहिजे. बाकी सगळी मजा करा आणि आईवडिलांची सेवा करा. कारण आज आम्ही दोन्ही बुवा तुमच्या या इथे कांदिवलीमध्ये येऊन संभाजीनगरमध्ये भजन करू शकलो, त्याला कारणीभूत आमची आई. त्या माऊलीन समजा जन्म दिला नसता तर यो टकलो येऊन हे भजनच करू शकलो नसतो. बरोबर ना. त्या आईचे उपकार. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही.
आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. कारण आई ती आई असते आणि बाप तो बाप असतो. बाप कधीच रडत नाही हो, कारण तो घराचा आधारस्तंभ असतो. त्यामुळे बाप कधीच रडत नाही. बाप एकाच वेळी रडतो, ज्यावेळी आपली मुलगी सासरी जायला निघते त्यावेळी कोणतरी येऊन बापाच्या कानात सांगतो, अरे तुझ्या मुलीने नशीब काढलं रे, मुलगा चांगला आहे, असं कोणतरी चांगलं येऊन बापाच्या कानात सांगतो. तेव्हा त्याच मंडपात एका काळोखात कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडतो तो खरा बाप असतो. त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा, त्यांना कधी दुःखी ठेवू नका. रत्नाच्या हारी तरुण जाती नाही राहिलं भान, कस जगाव कलियुगी आमच्या मायतीच्यानं. होऊन सरस्वती धावून ये ग, होऊन सरस्वती धावून ये ग, तरुणांची जे विद्येचं दान, तरुणांची जे विद्येचं दान, हे संग घेऊन तुझ्या गाई मुक्ताई जनाबाई. या ठिकाणी सन्मान्य सचिन महाडिक बुवा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक काढलं. मंडळाच्या वतीनं आभार धन्यवाद. हे शेवटचं कडू आहे गजराचं आणि मी गजराची या ठिकाणी सांगता करतो. मी बुवांकडे सन्मान्य सचिन महाडिक बुवा नाडल यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक काढलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे धन्यवाद. श्री अंकित आई उर्फ आमदार यांच्याकडून माझ्यासाठी 51 रुपयाचं पारितोषिक काढलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कलियुगाची काय सांगू यथा मुत जाणणे सार, काय बाबा नंदूची काय फरमाईश आहे बघा. जय जय महाराष्ट्र माझा हे हनुवटीन वाजू बघा. पुढे जाते शेवटी तर गाणं वाजवते हनुवटी आणि गजराची सांगता करू. कलियुगाची काय सांगू यथा मुत जाणणे सार, आई बहीण माय बाप नाही राहिलं नात, मोल मजुरी धडपडतारी चालविण्या संसार, पिकवणारा भुकाराईला बाकी झाले सावकार. या ठिकाणी शेवटची फरमाईश आहे, जरा पेटीचा आवाज घ्या. पेटीचा
हॅलो. सन्माननीय चंद्रकांत घाडगे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद. सन्माननीय नामदेव दळवी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. रुद्रांश पिंगळे यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद. सन्माननीय नानसेबुवा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले हे पेटीवर हनुवटीनं वाजवल्याबद्दल मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद. या ठिकाणी गजराची मी सांगता करतो आणि बुवांकडे गजर देऊया. पेटीचा आवाज जरा कमी करावा. मोलमजुरी धडपड सारी चालविण्या संसार, शिकवणारा भुपाराईला बाकी झाले सावकार. माय भवानी धावून ये ग, माय भवानी धावून ये ग, तुझं विना नाही आम्हा दार, तुझं विना नाही आम्हा दार. संधी पण नदी तुला जाई, धावून ये तुरे गाई. आई भवानी कधी जाऊन येई. सत्यनारायण दया सागरा मजवर कृपा करी, मजवर कृपा करी ठेवी तो मस्तक चरणावरी. सत्यनारायण दया सागरा मजवर कृपा करी, मजवर कृपा करी ठेवी तो मस्तक चरणावरी. गोविंदा गोपाळा. गोविंदा गोपाळा, गोविंदा गोपाळा. गोविंदा गोपाळा, गोविंदा गोपाळा.